मंडळी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आपण 10 आमदार पाहणार आहोत. तर ते कोणते आहेत 10 आमदार जे विजयी झालेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला मग सुरू करूया. तर 10व्या नंबरवर आहे तसगाव कवठे महाकाळ विधानसभेचे रोहित आर आर पाटील यांना 1,28,401 एवढी मते, 403 एवढी मते पडली. तर 9व्या नंबरवर आहेत इस्लामपूर विधानसभेचे जयंत पाटील, हे राष्ट्रवादी शरद पवार चंद्रचे वरिष्ठ नेते आहेत. तर जयंत पाटील यांना 1,09,879 एवढी मते पडली. माळशिरस, तर 8व्या नंबरवर आहे माळशिरस विधानसभा, तिथून उत्तमराव जानकर यांना 1,21,713 एवढी मते पडली. तर 7व्या नंबरवर आहेत मोहोळ विधानसभेचे राजू खरे यांना 1,25,838 एवढी मते पडली. तर 6व्या नंबरवर आहेत म्हाडा विधानसभेचे अभिजित पाटील यांना 1,36,559 एवढी मते पडली. तर 5व्या नंबरवर आहे करमाळामध्ये नारायण पाटील यांना 96,091 एवढी मते पडली. तर 4थ्या नंबरवर आहेत बीड विधानसभेचे संदीप शिरसाट यांना 1,01,874 एवढी मते पडली. तर 3ऱ्या नंबरवर आहेत कर्जत जामखेडचे आणि प्रसिद्ध आहेत हे रोहित पवार यांना 1,27,676 एवढी मते पडली. तर 2ऱ्या नंबरवर आहेत वडगाव शहरीचे बापूसाहेब पाठारे यांना 1,33,689 एवढी मते पडली. तर 1 नंबरवर आहेत मुंब्रा कळवा विधानसभेचे जितेंद्र आव्हाड यांना 1,57,141 एवढी मते पडली. आणि हे जितेंद्र आव्हाड हे यांचे टॉप स्कोरर आहेत, त्यांना 1,57,141 एवढी मते पडली. आणि ही आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची 10 विजयी उमेदवार. तर तुम्हाला पुढील कोणते पाहिजेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, धन्यवाद.